बोला. आत्ताच आपल्या सर्वांना माहीत असेल, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांचं काल निधन झालेलं आहे आणि आज मला वाटते लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शेवटचा अंत्यविधी झालेला आहे. आणि म्हणून मी दादासाहेब शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सरचिटणीस या नात्याने साहेबांना आदरांजली वाहण्यापूर्वी मला एवढं सांगावंसं वाटतं की नाईक साहेबाबद्दल बोलायचं जर झालं तर ज्याची नाळ एकदम मातीशी होती, एक धर्मनिरपेक्ष सेक्युलर नेता ज्याला असं म्हणता येईल. आपण ऐकलं असेल, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय उस जैसा. साहेब एक असं एक रसायन होतं जे ज्या समाज घटकात मिसळायचं त्या समाज घटकाचं होऊन जायचं. ही साहेबांची खासियत होती. साहेबांच्या अंगामध्ये केव्हा नेतेपण कोणाला दिसलं नाही, केव्हा आमदारकी दिसली नाही. एक प्रामाणिक, सर्वांसाठी झटणारा, एक धर्मनिरपेक्ष, जाती धर्माच्या पलीकडचा व्यक्तिमत्व ज्याला म्हणता येईल, असं एक नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलं आहे. खऱ्या अर्थाने मला वाटतं आज बहुजन समाज पोरका झालेला आहे. किनवट आणि किनवट आणि माहूर मतदारसंघ पोरका झालेला आहे. आणि म्हणून जेव्हा मला पहिल्यांदा साहेबांची भेट झाली, मी साहेबांच्या प्रचार सभेला, विधानसभेच्या एक पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी मी उपस्थित होतो. जेव्हा साहेबांच्या घरी मी जवळपास एक तास त्या ठिकाणी मी साहेबांसोबत जेव्हा बसलो आणि चर्चा केली, तर साहेबांच्याकडे 2-3 गोष्टी मला प्रामुख्याने दिसल्या की एक प्रेम करणारा नेता, माणुसकी जोपासणारा नेता, आपुलकी जोपासणारा नेता कसा असावा, त्याचं एकमेव उदाहरण होतं आदरणीय प्रदीपजी नाईक साहेब. आणि म्हणून आम्हाला नेहमी वाटतं, आज आम्हाला वाटतं कुणापुढे नतमस्तक व्हावं, कुणापुढे मान झुकावं. दुर्दैवाने तशी माणसं दिसत नाहीत, पण त्याला अपवाद होता फक्त आणि फक्त प्रदीप नाईक साहेब. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माझ्या भीम टायगर सैनिकच्या वतीने, माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साहेबांना आदरांजली वाहण्यापूर्वी एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. साहेबाकडे जो प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी होती, हे सगळं जाती धर्मामध्ये पेरण्याचं काम करून माझ्या पक्षाला वाढविण्याचं काम करेल. हीच खऱ्या अर्थाने साहेबांना आदरांजली ठरेल. परत एकदा साहेबांना आदरांजली वाहतो, थांबतो.